रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा अधिक अचूक आहे का? होय, रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणामुळे शस्त्रक्रियेत अचूकता, सातत्य आणि वैयक्तिक नियोजनाला नवी दिशा मिळते. या व्हिडिओमध्ये पारंपरिक आणि रोबोटिक पद्धतीतील फरक, फायदे, सर्जन भूमिका आपण सोप्या पद्धतीत समजावून घेणार आहोत. गेल्या 2 दशकात गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत मोठी प्रगती झाली आहे. पूर्वी या शस्त्रक्रियेचे यश हे सर्जनच्या कौशल्यावर आणि अनुभवावर आणि कुठली पद्धत वापरण्यात आली आहे यावर अवलंबून असायचे. ऑर्थोपेडिक सर्जन अलाइनमेंटचे गाईड्स, विविध साधने आणि स्वतःच्या अनुभवाच्या आधारे इम्प्लांट बसवत असत. जर सर्जन कुशल असेल तर या प्रकारे ऑपरेशन सफळ होत असे व चांगले सर्जिकल परिणाम येत असत. मात्र यात ऑर्थोपेडिक सर्जनच्या व्यक्तिगत कौशल्यावर आणि अनुभवावर सगळे अवलंबून असायचे. सर्जरी करताना प्रत्येक रुग्ण रचनेनुसार थोडाफार फरक पडू शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस एकसारखी अचूकता मिळणे कुशल ऑर्थोपेडिक सर्जनला देखील आव्हानात्मक ठरत असते. काही वेळा सांधा बसवताना अगदी लहानशा अँगलचा फरकही रुग्णासाठी दीर्घकालीन समस्या बनवायचा. नमस्कार, मी डॉक्टर शशिकांत कुकाले, त्रिमूर्ती हॉस्पिटल लातूर येथे कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट, आर्थ्रोस्कोपी आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून 15 वर्षापासून अधिक अनुभवासह मी आर्थ्रोस्कोपीच्या शस्त्रक्रिया आणि सांध्याभोवतीच्या जटिल फ्रॅक्चरवर उपचार करण्यात विशेषज्ञ आहे. माझे लक्ष रुग्णाच्या पुनर्प्राप्तीवर आहे व त्यांना सर्वोत्तम उपचार मिळण्याची खात्री मी करतो. धन्यवाद. पण रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणामुळे सर्व काही बदलले आहे. यात अचूकता, वैयक्तिक नियोजनाची एक उच्च पातळी निर्माण केली आहे. या शस्त्रक्रिया पद्धतीतील शस्त्रक्रियेपूर्वी सीटी स्कॅनच्या मदतीने रुग्णाच्या गुडघ्याचे सविस्तर 3D मॉडेल तयार केले जाते व त्याप्रमाणे सर्जनला इम्प्लांटचा आकार, त्याची बसवण्याची जागा, इम्प्लांट बसवण्याचा कोन आणि दिशा याचे अत्यंत अचूक नियोजन करता येते. ही पूर्वतयारी शस्त्रक्रियेची गुणवत्ता वाढवते आणि प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक प्लॅन बनवणे शक्य होते. हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की रोबोट ऑपरेशन करत नाही. शस्त्रक्रियेच्या वेळी रोबोटिक प्रणाली सर्जनला फक्त अचूक मार्गदर्शन करते. ही प्रणाली स्वतःहून काम करत नाही, तर सर्जनच्या पूर्ण नियंत्रणाखालीच कार्य करते. त्यामुळे हाडे कापणे आणि इम्प्लांट बसवणे हे पूर्वनियोजित योजनेनुसार अत्यंत अचूकपणे केले जाते. यामुळे मानवी चुका अत्यंत कमी होतात आणि शस्त्रक्रियेची एकूण गुणवत्ता सुधारते. सर्जनला प्रत्येक टप्प्यावर तात्काळ फीडबॅक मिळतो. त्यामुळे निर्णय अधिक योग्य आणि वेळेवर घेता येतात. रोबोटिक शस्त्रक्रियेचा एक मोठा फायदा म्हणजे सातत्य. अनुभवी सर्जनलाही कधी कधी थकवा, गुंतागुंतीची रचना किंवा ऑपरेशनचा भाग नीट दिसला नाही तर यामुळे परिणामात थोडा फरक पडू शकतो. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे अशा अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतात आणि जवळजवळ प्रत्येक वेळी योग्य अलाइनमेंटच मिळते. याशिवाय लिगामेंट्सचा योग्य ताण म्हणजे सॉफ्ट टिश्यू बॅलन्स देखील खूप महत्वाचा असतो. गुडघा हा फक्त हाडांचा सांधा नसून त्याच्या स्थिरतेसाठी लिगामेंट व स्नायूची भूमिका तितकीच महत्वाची असते. रोबोटिक प्रणालीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्याची तात्काळ माहिती आपल्याला भेटते. यामुळे सर्जनला लिगामेंट्सचा ताण अचूकपणे समायोजित करता येतो. यामुळे गुडघा अधिक स्थिर राहतो आणि शस्त्रक्रियेनंतर हालचाल अधिक नैसर्गिक वाटते. रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना वेदना कमी होतात आणि रुग्ण लवकर बरे होतात असे आढळून आले. तसेच अचूकतेमुळे आसपासच्या ऊतीचे नुकसानी फार कमी होते. त्यामुळे सूज कमी होणे, रक्तस्राव कमी होतो आणि रुग्ण लवकर चालू लागतो. रोबोटिक सर्जरी नंतर अनेक रुग्ण पारंपरिक पद्धतीने सर्जरी केलेल्या रुग्णांपेक्षा लवकर बरे होतात व त्यांना दैनंदिन कामाकडे लवकर परतणे शक्य होते. यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा फार लवकर होते. तथापि हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे
की रोबोट सर्जनची जागा घेत नाही. रोबोट एक प्रगत साधन आहे जे सर्जनच्या कौशल्याला अधिक बळकटी देते. शस्त्रक्रियेचे यश अजूनही सर्जनच्या अनुभव, कौशल्य आणि योग्य निर्णय क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे रोबोटिक गुडघ्याचे प्रत्यारोपण करून घेण्यासाठी योग्य सर्जनची निवड ही अजूनही तेवढीच महत्वाची आहे. अनुभवी सर्जनच्या हातात पारंपरिक गुडघा प्रत्यारोपण अजूनही सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे, परंतु रोबोटिक पद्धतीमुळे अधिक अचूकता, वैयक्तिकरण आणि विश्वास मिळतो, की जे आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक मोठे पाऊल मानले जाते. थोडक्यात म्हणजे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण ही पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक अचूक कार्यपद्धती आहे. यामुळे रुग्णांना नैसर्गिक हालचाल, जास्त काळ टिकणारे इम्प्लांट, अधिक समाधानकारक परिणाम आणि अधिक आरामदायक पुनर्वसनाचा अनुभव मिळू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक बटन दाबा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. त्यामुळे आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला सूचना मिळतील.